नमस्कार मैत्रिणी, आज आपण करत वालाच्या शेंगांची भाजी। त्यासाठी ते वाला शेंगा स्वच्छ धुवून घेतले आहे, त्या आपण निवडून घेऊया। या ठिकाणी मी शेंगा सोलून घेतले आहे, छान अशा निवडून घेतले आहे। त्याचबरोबर ते फोडणीची तयारी केली आहे। त्यासाठी बारीक कांदा कापला आहे, कढीपत्ता, लसणाचे बारीक बारीक असे तुकडे केले आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। त्याचबरोबर मसाले घेतले आहे, मोहरी, जिरं, चिंकिंग मसाला, हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि आमचा विदर्भ स्पेशल मसाला आहे। चला तर मग फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे। कढईमध्ये छान अशी मोहरी टाकून घेऊ, तडतडल्यानंतर जिरं टाकून घेऊ, नंतर कांदा टाकून घेऊ, लाल होईपर्यंत परतून घेऊ। गोल्डन ब्राऊन द्यायचं, जास्त काळा नाही द्यायचा आहे। कांदा हा थोडासा ब्राऊन झालेला आहे, जास्त काळा नाही द्यायचा आहे आपल्याला, असंच ठेवायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसणाचे तुकडे घालून घेणार आहोत। ते पण छान फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण फ्राय होईपर्यंत आपण ते मसाले एका वाटीमध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये मी लाल तिखट ॲड करणार आहे 2 चमचे, तुम्ही तुमच्याने टाकू शकता। गरम मसाला 2 चमचे, हळद पावडर 1 चमचा, त्याचबरोबर किचन किंग मसाला थोडासा, विदर्भ स्पेशल तो मसाला नाही टाकणार आहे। थोड्यामध्ये पाणी घालून मिश्रण बनवणार आहे। आपलं झालं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची। जो आपण मसाला तयार केला होता ते या ठिकाणी आपण घालून आहे। छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगा ॲड करणार आहोत। शेंगा ॲड करून मसाला लागेल शेंगांना चांगला परतून घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये, छान मिळून घेऊन घेणार। त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत शिजायसाठी थोडंसं। आता याला छान अशा कमी याच्यावर वाफवून घेऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, छान अशा फ्राय झाल्या आहे आणि पूर्ण पाणी जळेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या शेंगा शिजवून झाल्या आहेत। चला तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता म्हणजे ते छान अशा शिजलेले आहे शेंगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।